एजलेस वुमन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला व्यायामाची सवय कशी लावावी याविषयी सांगणार आहे। बऱ्याच वेळेला कसं होतं की व्यायामाला आपल्याकडे पर्याय म्हणून बघितले जाते, पण तो आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे हे आपण प्रथम समजून घेतले पाहिजे। व्यायाम केला नाही तर त्याचे परिणाम काय होतात हे आपल्या सर्वांना माहिती असतं, पण तरी पण आपण व्यायाम करत नाही। बऱ्याच सख्या असं करतात की स्वतःकडे दुर्लक्षच करतात, प्रत्येकाचं वेळेवर करतात, घरातील प्रत्येक सदस्याचं ते व्यवस्थित करत असतात, पण स्वतःसाठी वेळ द्यावा हे त्यांना उमजत नाही। आणि असं सगळ्यांचं करण्यामध्ये त्यांच्याकडे स्वतःसाठी वेळच उरत नाही, किंवा उरला तरी ते व्यायामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात। तसंच व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो, काही आजार झाला तर त्यावेळी डॉक्टर सांगतात त्याच वेळी आपण व्यायाम करतो, इतर वेळी आपण व्यायामाला अगदी पूर्णविराम देतो। मग हा व्यायामाची सवय लागण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। प्रथमतः आपले व्यायाम न करण्याची बरीच कारणे असतात। पहिलं कारण म्हणजे आपल्याकडे वेळच नसतो, किंवा आपल्याला आवड नसते। मग आवड नसते म्हणून वेळ नसतो, आणि वेळ असला तरी आपण तो त्याला देऊ इच्छित नाही। दिवसाचे 24 तास आपल्याला मिळतात, पण आपण त्यातले 8 तास झोपलो, 8 तास जर वर्किंग वुमन असतील तर ते 8 तास काम करतात, पण उरलेल्या 8 तासमध्ये आपण 30 मिनटं स्वतःसाठी द्यायला हवे। केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे असे समर्थांनी म्हणून ठेवले आहे, पण आपण करायला तयार नसतो, कारण आपल्याजवळ खूप कारणं असतात। आपले हा देह हे देवाचे मंदिर आहे असे म्हटले आहे। आपल्याजवळ आपले शरीर शरीर हे मंदिररूपी आहे, आणि ते आपण स्वतः सांभाळले पाहिजे। दुसरे कोणीही आपले शरीर सांभाळत नाही, किंवा आपल्याला जर काही व्याधी झाल्या तर त्या वेदना दुसरे कोणी घेऊ शकत नाही, आपल्यालाच घ्यावे लागतात। म्हणून देहाची आणि आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचे असते। आपण रोज जसं बाकीच्या गोष्टी करतो, आंघोळ करतो, ब्रश करतो, तसं आपण व्यायाम पण केला पाहिजे। कधी असं होतं की विकेंडला व्यायाम केला जातो, फक्त शनिवार रविवार व्यायाम केला जातो, पण तसं करून चालणार नाही। व्यायामाला रोजच वेळ दिला पाहिजे, रोज तो सातत्याने केला पाहिजे। बऱ्याच जणींना असं वाटतं की व्यायाम केल्याने आपलं वजन कमी होईल, कमी झालं तर चांगलंच आहे, पण जर तुम्ही आधीच बारीक असाल तर मग असं म्हटलं जातं की व्यायाम करायची मला काय गरज आहे, मी तर अगदी बारीक आहे। पण असं नाही, आपल्याला व्यायाम निरोगी राहण्यासाठी, फिट राहण्यासाठी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण आजारांपासून स्वतःला दूर ठेवू शकू। आजकाल तर वेगवेगळे आजार निघाले आहे, आणि ते अगदी कमी वयात होतात। मग यावेळी जर घरातल्या आईने व्यायाम केला, किंवा एखादी लेडीज घरातली व्यायाम करत असेल, तर पूर्ण घराला हळूहळू त्या व्यायामाची सवय लागते। मुले बघतात, किंवा नवरे बघतात, किंवा इतर कोणी सदस्य असेल तर ते बघतात, आणि ते पण स्वतःसाठी वेळ द्यायला प्रयत्न करतात आणि व्यायामाला सुरुवात करतात। व्यायामासाठी महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या मनाचा निर्धार। मन जर तयार असेल तर शरीर सहज तयार होतं। सगळ्यात पहिली पायरी आहे, जर मी सकाळी 5 वाजता उठून व्यायाम करणार आहे तर मी 4:45 वाजता किंवा 4:30लाच अंथरुणातनं उठली पाहिजे। अंथरुणातनं उठणं ही व्यायामाची पहिली स्टेप आहे। जर सकाळी व्यायाम करत असाल तर व्यायाम करताना विशिष्ट वेळ ठरवून घेतली तर ते चांगलंच आहे, पण जर त्या दिवशी ती वेळ जमली नाही तर पर्यायी 2 वेळा ठेवा। म्हणजे संध्याकाळी 4, जर आज मला सकाळी जमलं नाही तर मी संध्याकाळी 4 ते 5 जरूर वेळ काढेल, आणि जर संध्याकाळी जमलं नाही तर रात्री नक्की व्यायाम करेल। म्हणजे त्या दिवसाचा टार्गेट पुरता विचार करा। असं करत जर तुम्ही व्यायाम केला, मनाचा निर्धार पक्का केला, आणि त्यात सातत्य ठेवलं तर नक्कीच व्यायामाची तुम्हाला सवय लागेल। दुसरं म्हणजे व्यायाम करताना सातत्य, कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते। जर रोज व्यायामाची सवय करायची असेल तर सुरुवातीला एकदम 1 तास व्यायाम न करता सुरुवातीला 15 मिनिटे व्यायामाची सवय लावावी। असं तुम्ही 15 दिवस करून बघा। अगदी त्याच वेळेला व्यायाम करावाच असे काही नाही, व्यायाम सकाळ, दुपार, संध्याकाळ असा करू शकता, आणि त्यात रोज 15 मिनिटे असा व्यायाम महिनाभर केल्यानंतर हळूहळू तुम्ही व्यायामाची वेळ 30 मिनिटे, 35 मिनिटे, 45 मिनिटे, 1 तास अशी हळूहळू वाढवून नेऊ शकता। पण त्यात सातत्य खूप गरजेचे आहे। जसं जेवणामध्ये आपलं सातत्य असतं, रोज आपण सकाळी जेवतो, संध्याकाळी जेवतो, तसंच रोज
सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम केलाच गेला पाहिजे. हा एकदा मनाची निर्धार, इच्छाशक्ती पक्की झाली की आपण व्यायाम कधीच चुकवायचा नाही. मग आपण स्वतःला काहीही कारणे द्यायची नाही की आज माझं असंच होतं आहे किंवा आज माझं डोकं दुखतं आहे, जाऊ दे बाई आज मी व्यायाम करत नाही, किंवा आज मुलाचा अभ्यासच आहे, परीक्षाच आहे, पाहुणेच आले. जरी पाहुणे आले तरी स्वतःसाठी वेळ काढून संध्याकाळी सगळं आवरून तुम्ही व्यायाम करू शकता. कधी कधी काय होतं, आपण एकच प्रकारचा व्यायाम करतो, मग त्यामुळे बोर होतं. म्हणून कधी मग सायकलिंग, कधी योगा, कधी वॉकिंग, कधी रनिंग, कधी सूर्यनमस्कार, किंवा अगदी जिमही जॉईन केली तरी चालेल. पण सगळ्याच ठिकाणी जिम अवेलेबल नसते किंवा प्रत्येकाला तेवढं परवडेल असं नाही. सगळ्यात साधा आणि सोपा व्यायाम म्हणजे चालणे. तो आपण जेवण झाल्यावर पण करू शकतो. म्हणून व्यायामाच्या कधी कधी झुंबा असे वेगवेगळे प्रकार करून पहा. एकच समजा चालणे तुम्ही 8 दिवस करत असाल तर 8 दिवस झुंबा करून बघा. त्याच वेळी करायचा, तेवढाच करायचा, म्हणजे सवय लागेल. आणि महिन्याचं टार्गेट ठेवायचं. म्हणजे जसं की महिनाभर मी व्यायाम करणार आहे, तर महिन्याचे 4 वीक असतात. प्रत्येक वीकला प्रत्येक दिवशी ज्या ज्या दिवशी तुमचा व्यायाम झाला त्या दिवशी कॅलेंडरवर तुम्ही टिक मार्क करून ठेवा. आणि महिना संपला की आपण महिन्यातले आज किती दिवस व्यायाम केला असं काउंट करून बघा. समजा 25 दिवस व्यायाम झाला असेल तर पुढच्या महिन्यात असं निर्धार ठेवा की मी पुढच्या महिन्यात 30 दिवस व्यायाम करण्याचा प्रयत्न करीन. असे महिन्याचे टार्गेट ठेवून जर व्यायाम केला तर तो व्यायाम यशस्वी होतो आणि आपण त्यामध्ये सातत्य ठेवू शकतो. सुरुवातीला खूप अवघड व्यायाम जे जमणार नाही असे एकदम व्यायाम करून हातपाय दुखून घेण्यापेक्षा सुरुवातीला सोप्या सोप्या व्यायामाचा प्रयत्न करा. मी तर म्हणते सुरुवातीला चालणेच योग्य आहे. नंतर मग तुम्ही योगासनं, सूक्ष्म व्यायाम करू शकता आणि मग त्याच्या पुढची स्टेप घेऊ शकता, जसं सूर्यनमस्कार किंवा जिम किंवा झुंबा असे प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच व्यायामाची सवय लावताना स्वतःला मोटिवेट ठेवणे अतिशय गरजेचे आहे. 8 दिवस व्यायाम केला जातो, 9व्या दिवशी काहीतरी कारण निघते आणि व्यायाम केला जात नाही. मग पुढच्या दिवशी पुन्हा नको, जाऊ दे असं होत राहतं आणि मग ती व्यायामाची सवय सुटून जाते. तर आपल्या आजूबाजूला आपण बघतो की किती जण तरी रेग्युलर व्यायाम करत असतात, त्यांच्या व्यायाम करण्यामध्ये सातत्य असतं. अशा व्यक्तीचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवू शकतो आणि त्या व्यक्तीला बघून किंवा तिच्या सानिध्यात राहून त्याचे काही रूल्स आपण फॉलो करू शकतो. किंवा ती व्यक्ती काय करते, व्यायामासाठी कसा वेळ काढते, तिचा फिटनेस कसा चांगला आहे हे आपण बघू शकतो. अगदी स्वतःला मोटिवेट करण्यासाठी आजूबाजूला अनेक अशा व्यक्ती असतात की ज्या रोज व्यायाम करतात. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपण स्वतःला व्यायामासाठी प्रवृत्त करू शकतो. स्वतःला सारखे बजवत राहा की मला निरोगी राहायचे आहे, फिट राहायचे आहे, म्हणून मी व्यायाम करते. असे स्वतःला बजवत राहिले, मोटिवेट करत राहिले तर नक्कीच आपण व्यायामामध्ये सातत्य ठेवू शकतो. दुसरं महत्त्वाचं की आपण निरोगी राहण्यासाठी व्यायाम करतो. निरोगी राहणं, फिट राहणं हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही नुसते फिट दिसत असाल पण तुम्हाला खूप आजार असेल, तुम्ही खूप बारीक असाल पण तुम्हाला जर थायरॉईड असेल तर तुम्ही निरोगी नाही आहात. त्यासाठी जर तुम्ही जाड असेल पण तुम्हाला कुठलाही आजार नसेल तर तुम्ही फिट असतात, निरोगी असतात. त्यामुळे आधी तर स्वतःला फिट राहण्यासाठी व्यायाम केला गेला पाहिजे. बऱ्याच जणींचं असं होतं की पहिले 15 दिवस व्यवस्थित व्यायाम करतात, मग सारखे वजनकाटे चेक केले जातात. अरे वजन कमी नाही झालं, वजन कमी नाही झालं, मग जाऊ द्या, मी एवढा रेग्युलर महिनाभर व्यायाम केला पण ते वजन काही कमी होत नाही. तसं होऊन चालणार नाही, कारण वजन वाढीसाठी अनेक कारणे असतात आणि एका दिवसात तुमचं वजन वाढलेलं नसतं. वजन वाढण्यासाठी वर्षानुवर्ष तुम्ही चरबीचे थर गोळा करत असतात आणि ते एका दिवसाच्या किंवा महिन्याच्या व्यायामाने जाणार नाही. पहिले तर 3 महिने तुम्ही फक्त सवय लावायचा प्रयत्न करा. ती सवय एकदा लावली की मग तुम्ही व्यायामाचा वेळ वाढवू शकतात, व्यायामात विविधता आणू शकतात. आणि मग तुमच्या गरजा काय आहे, तुम्हाला रोग काय आहेत, तुमचे गोल काय आहे व्यायाम करण्याचे, किंवा तुमचं टार्गेट काय आहे. समजा 10 किलो वजन कमी करायचं किंवा आज मला जर थायरॉईड आहे तर त्या संदर्भाचे व्यायाम तुम्ही करू शकता आणि आपलं निरोगी राहण्याकडे आपला कल वाढवू शकता. नुसतं व्यायाम केले म्हणजे मी बारीक होईल असं नाही. तर व्यायाम करून तुम्ही स्वतःला आधी निरोगी ठेवा, मग नंतर तुमचे त्यात सातत्य ठेवा आणि मग नंतर तुमचे टार्गेट अचीव करा.
व्यायाम करताना तो अगदी सहजतेने केला गेला पाहिजे. खूप अवघड व्यायाम करून, अगदी पेलवणार नाही असे व्यायाम करून हातपाय दुखून घेण्यापेक्षा जो सहज आहे, जो बॉडीला पेलवेल असा व्यायाम केला तर खूप चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात. आणि त्यात सातत्य ठेवले जाते. सातत्य, इच्छाशक्ती, तुमचं मन, आत्मा आणि शरीर हे जर तयार असेल तर ह्या गोष्टी सहज साध्य होतात. यात असाध्य होण्यासारखं काहीच नाही, पण आपण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी असे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी असे ज्योतिबा फुले म्हणून गेल्या आहे. जर घरातील बाईने व्यायाम केला तर पूर्ण घर सुदृढ राहते, निरोगी राहते. कारण तिचे बघून मुलं, पुढची पिढी घडत असते. आणि आई जर व्यायाम करते तर मुलं सहजतेने ते स्वीकारतात आणि ते पण स्वतःसाठी वेळ काढू लागतात. बऱ्याच वेळेला असं होतं की घरात गृहिणी आहे तर तिला गृहीत धरलं जातं की ही तर काय घरीच असते. पण तुम्ही एक विशिष्ट वेळ स्वतःसाठी काढायची सुरुवात केली तर सगळ्यांना ते सांगा आणि त्याप्रमाणे घरातील सदस्यही ती तुमची वेळ व्यायामाची आहे ते स्वीकारतील. हळूहळू तुम्ही स्वतःला तयार करा, स्वतःला मोटिवेट करा आणि व्यायामाला सुरुवात करा. तुमचं बघून मुले तर करतीलच, पण आजूबाजूच्या तुमच्या मैत्रिणीसुद्धा करतील. म्हणून व्यायामाला कुठला पर्याय शोधू नका. व्यायामासाठी कुठलाही शॉर्टकट नाही आहे. तसंच काही गोळ्या घेऊन, पावडरी घेऊन विशिष्ट व्यायाम नाही केला तरी चालतं किंवा बारीक होतं असं काही नसतं. त्याचे इफेक्ट फक्त तात्पुरते असतात आणि साईड इफेक्ट खूप वाईट पण होऊ शकतात. म्हणून व्यायामासाठी कुठला शॉर्टकट शोधण्यापेक्षा व्यायामाचे काय फायदे आहे हे स्वतःला बजावत राहा आणि व्यायाम करत राहा. दुसरी महत्त्वाची गोष्ट मोबाईलची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही आपले वाढले की आपण व्यायामाला पर्याय शोधतो. किंवा कधीकधी बऱ्याच भगिनींना किंवा सगळ्यांना सकाळी उठल्याबरोबर मोबाईल बघायची सवय असते. ती प्रथम सोडा. कारण मोबाईल हातात घेतला की वेळ कसा निघून जातो किंवा तो मोबाईल किती वेळ खातो ह्याचं काही गणितच नसतं. म्हणून उठल्याबरोबर आधी स्वतःला व्यायामासाठी तयार करा आणि मी व्यायाम झाल्यावरच मोबाईल घेईल किंवा नेट चालू करेल असं स्वतःला बजावत राहा. तर अशा प्रकारे व्यायामाची सवय लावून घेतली आणि त्यात सातत्य ठेवलं 15 मिनटापासून ते 1 ते 2 तासापर्यंत तुम्ही व्यायामाचे विविध प्रकार करू शकता. तर तुम्ही फिट पण राहाल, निरोगी राहाल आणि आपली पुढची पिढी पण फिट आणि निरोगी घडेल आणि स्वतःला विविध रोगांपासून, असाध्य रोगांपासून दूर ठेवू शकाल. म्हणून मैत्रिणींनो, व्यायाम करा, व्यायामाची सवय लावा आणि आपल्या मैत्रिणींना पण सांगा, आपल्या सगळ्यांना सांगा, घरातील मंडळींना सांगा. व्यायाम करणं खूप काही अवघड नाही, ते खूप खर्चिक काम नाही आहे. तुम्ही अगदी रोज वॉकिंग केलं तरी चालू शकतं किंवा दोरीवरच्या उड्या मारल्या तरी होऊ शकतं. सूर्यनमस्कार घालू शकता, योगासने करू शकता. तुम्हाला जर डान्समध्ये आवड असेल तर तुम्ही झुंबा करू शकता. सायकलिंगची आवड असेल तर सायकलिंग करू शकता. स्वतःची आवडत्या व्यायामामध्ये निर्माण करून घ्या, कारण त्यामुळेच तुम्ही फिट राहणार आहात, निरोगी राहणार आहात. चला तर सगळ्यांनो, व्यायामाला लागा. समर्थांनी म्हटल्याप्रमाणे केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. व्यायामाचा प्रयत्न करा, फिट राहा, आनंदी राहा, तरुण राहा आणि माझे चॅनल बघत राहा. थँक्यू. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड बाय.